ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर प्रिया ही सुभेदारांच्या घरात खूप मोठी चोरी करणार आहे आणि हे सगळं काही ती महिपतच्या प्रेशरखाली येऊन करणार आहे. पण त्यामध्ये ती स्वतः अडकून कशी महिपतसाठी स्वतःचा जीव देणार आहे आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूया. महिपतला आधीच प्रियाने सगळी गोष्ट सांगितलेली असते आणि त्यामुळे आता महिपत जो असतो तो भलताच खुश असतो. त्याला असं वाटत असतं की प्रियाने आपलं काम जे आहे ते चोखपणे बजावलं असणार. पण इथे प्रिया जी आहे तिने काम तर ते चोखपणे बजावलेलं असतं, पण त्यामध्ये सुद्धा एक मोठा ट्विस्ट येणार असतो. प्रियाला मात्र असं वाटत असतं की तिने जे काही केलं आहे म्हणजे सायली आणि अर्जुनला त्या एक्सपोला न पाठवण्यासाठी, त्यामुळे तिला भारी एकदम वाटत असतं आणि तिला असं वाटत असतं की चला आता आपण जे आहे ते सगळ्यात ग्रेट ठरलेलो आहे, आपल्याला आता कोणीही काहीच बोलू शकत नाही. तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतो की एक्सपोमध्ये सगळेजण आलेली असतात, तर इकडे मात्र जो महिपत असतो त्याने पूर्ण त्या प्रियावर विश्वास ठेवलेला असतो आणि त्याला असं वाटत असतं की प्रियाने आपल्याला सांगितलं आहे म्हणजेच नक्कीच ही लोक त्या एक्सपोमध्ये आलेली नसतील आणि त्यामुळे तो खूप जास्त खुश असतो आणि तो साक्षीला म्हणत असतो की बघितलंच ना, बरं झालं हीच लोक आलीत, छोटे सुभेदार आले नाही आहेत. आणि तो प्रतापला हात मिळवणी करण्यासाठी गेलेला असतो. पण प्रतापच्या समोरच आता अर्जुन आणि सायली येऊन पोहोचतात आणि त्याच वेळेला महिपतची मात्र बोलती बंद झालेली असते. महिपतला त्या प्रसंगी काय बोलावं आणि काय नाही समजतच नाही. तो खूप टेन्शनमध्ये येतो आणि त्याच वेळेला आता इकडे अर्जुन त्याला म्हणत असतो की तू इथे असताना आम्ही इथे येणार नाही असं होणार नाही आणि काही झालं तरी आम्ही तुला आता सुखाने जगू देणार नाही, असं काहीसं आता अर्जुनने महिपतला बोलल्यानंतर महिपत जो आहे तो खूप जास्त घाबरलेला असतो. महिपतला आता कळत नसतं की आपण काय करावं. तो एकदम कचांट्यात सापडल्यासारखंच वागत असतो. तो आधीच त्या प्रियाला म्हणालेला असतो की ह्यांना इथे पाठवू नकोस, कारण त्याला वाटत असतं की ही लोक एक्सपोला येणार म्हणजे नक्कीच आपल्याबद्दल काहीतरी वाईट होणार आहे, हे त्याला आधीच भनक लागलेली असते आणि म्हणूनच तो पूर्ण तयारीनिशी असतो. प्रियाला त्याने आधीच सांगितलेलं असतं की ह्यांना येऊ द्यायचं नाही. पण प्रियाचं काय, प्रियाचं कोणी काही ऐकलेलं नसतं आणि सायली अर्जुन त्या एक्सपोला आलेली असतात. प्रियाचा प्लॅन जरी फ्लॉप झालेला असला तरीसुद्धा सायली अर्जुन पूर्णपणे प्लॅन रेडी होऊनच आलेले असतात. मात्र या सगळ्याचा खरं तर खूप जास्त राग जो आहे तो आता महिपतला आलेला असतो. महिपत जेव्हा त्याला समजतं की तिथे आता दोघंही जण आलेली आहेत, त्यामुळे महिपत भडकलेला असतो आणि आता महिपत जो आहे तो कोणताही विचार न करता जाऊन पहिल्यांदा त्या प्रियाला भेटतो आणि तिला म्हणत असतो की तुला मी म्हटलं होतं की ह्या लोकांना तू पाठवू नकोस, तरीसुद्धा तू ह्यांना इथे पाठवलेलं आहेस. त्यामुळे आता तू लक्षात ठेव की तुझ्या बाबतीत काय होणार आहे ते. जर माझ्याबद्दल ह्यांना काही पुरावा सापडला किंवा या सगळ्यामुळे मी आणि साक्षी गोत्यात आलो तर तुझं बघ काय होईल, हे देखील आता त्यांना सांगून ठेवलेलं असतं. त्यामुळे आता ती खूप जास्त घाबरते. ती पाणी पित असताना तेवढ्यातच तो येतो आणि त्यामुळे तिला ते पाणी घशातच तो दाबून टाकतो. तिला आता कळतच नसतं की आपण काय करावं, कारण महिपत हा खूप भडकलेला आहे हे प्रियाला कळून चुकलेलं असतं. त्यामुळे प्रिया ही खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. प्रिया म्हणत असते की काही नाही होणार अण्णा सर, तुम्ही समजून घ्या, मी आहे त्यांच्यावर लक्ष ठेवायला. पण आता जे अण्णा असतात म्हणजेच जो महिपत असतो तो म्हणत असतो की आतापर्यंत तू काही करू शकली नाहीस तर आता काय करणार आहेस. मला माहिती आहे तुझ्याने काहीच होणार नाही आहे, त्यामुळे मी आता जे काही करीन ना त्याला तू सामोरे जा, असं देखील त्यांनी आता सांगितलेलं असतं. इकडे सायली आणि अर्जुन तिथे आता असं भासवतात की एक्सपोला ते आले आहेत, पण त्यांनी आता ठरवलेलं असतं की इथे जास्त वेळ थांबायचं नाही आणि म्हणूनच ते दोघंही जण आता मागच्या दाराने महिपतच्या रूममध्ये जातात. महिपत आणि साक्षीच्या खोलीत जाऊन त्यांना आता सगळ्याचा तपास घ्यायचा असतो. त्यांना त्या पॅन्डंटपर्यंत पोचायचं असतं आणि त्यासाठी त्यांची खूप जास्त मेहनत जी आहे ती सुरू असते. त्याच वेळेला आता हे सगळं होत असतानाच सायली आणि अर्जुन ठरवतात की काही झालं तरीसुद्धा आपण हार मानायची नाही आणि आपल्याला जे हवंय ते तर आपण मिळवून राहायचंच, हे तर आता त्यांचं ठरलेलंच असतं. आणि म्हणूनच दोघंही जण आता त्या घराचा कोपरा शोधायचं ठरवतात, कारण त्यांना माहिती असतं की या घरात आपल्याला हे पेंडंट नक्कीच सापडणार आहे.
आणि त्यासाठी त्यांची खूप जास्त आता धावपळ सुरू असते. पण त्यांना जो वेळ मिळालेला असतो त्या वेळेत त्यांना पूर्ण कोपरा शोधायचा असतो, कारण त्यांना माहिती असतं की काही झालं तरीसुद्धा आपल्याला या घरात आज पुरावा मिळणारच आहे. त्यामुळे ती लोक दोघंही जण जे आहेत ते पूर्ण तयारीनिशी आता कामाला लागलेले असतात. त्याच वेळेला आता पूर्ण तयारीनिशी कामाला लागलेले असताना त्यांना आता खूप मोठा पुरावा सापडतो, तो म्हणजे यस नावाचं पेंडंट. ते जेव्हा त्यांना सापडतं तेव्हा ते दोघंही जण खूप जास्त खुश होतात. अर्ध यस नावाचं पेंडंट त्यांच्याकडे असतंच आणि हे जे पेंडंट असतं ते सापडल्यामुळे आता दोघांचाही आनंद एकदमच गगनात मावेनासा झालेला असतो. दोघंही जण म्हणतात की चला, आपण ज्या मिशनला आलो होतो ते मिशन फायनली पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला हा यस पेंडंट मिळालेला आहे. आता आपण काहीसुद्धा झालं तरीसुद्धा ही केस नक्कीच जिंकणार, असं देखील आता अर्जुन जो आहे तो बोलू लागतो. त्याच वेळेला सायलीला खूप जास्त आनंद होतो, कारण या सगळ्या केसमधनं तिची आणि त्याचसोबत मधुभाऊंची खास करून सुटका होणार असते आणि ज्यांनी हे सगळं काही केलेलं आहे त्यांना कडक कारवाई होऊन शिक्षा मिळणार असते. त्यामुळे आता तिला खूप जास्त असा आनंद हा झालेला असतो. तर पुढे आपल्याला पाहायला मिळतो दोघंही जण तिकडनं निघतात. त्याच वेळेला साक्षी आणि महिपत दोघंही जण घरी येतात आणि घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणेच घरात आल्यावर त्यांना ते घर हे व्यवस्थित दिसत नाही. त्या घरामध्ये बऱ्याच उलतापालत झालेल्या दिसतात. खास करून साक्षी जेव्हा आपल्या रूममध्ये जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपली रूम तर हे सामान इकडे होतं, मग हे सामान इकडे कसं आलं? म्हणजेच आपण जेव्हा घरात नव्हतो तेव्हा घरी कोणी येऊन गेला आहे का, असा प्रश्न देखील आता त्यांना पडलेला असतो. त्याच वेळेला आता गेटवर असलेल्या वॉचमॅनला सुद्धा महिपत जाऊन विचारतो की आम्ही इथे नसताना कोणी आलं होतं का? तर वॉचमॅन जो आहे गेटवरचा तो म्हणत असतो की नाही, मी तर केव्हापासून गेटवरच होतो, कोणीही आलेलं नाही आहे, काळजी करू नका. त्याच वेळेला आता हे दोघंही जण म्हणत असतात की मग आपलं घर इतकं अस्ताव्यस्त कसं झालं? कारण सायली आणि अर्जुन आता त्यांच्या घरी येऊन गेलेले असतात आणि त्यांना पेंडंट भेटलेलं असतं, पण ज्या काही रोजच्या वस्तू आहेत त्या थोड्या जरी इकडे तिकडे झाल्या त्यामुळे आता त्या महिपत आणि साक्षीला थोडाफार डाऊट येतो. खास करून साक्षीच्या रूममधलं सामान थोडंफार इकडे तिकडे झाल्यामुळे साक्षी टेन्शनमध्ये आलेली असते. सगळ्यात आधी ती विचार करते, जर आपल्या घरात चोरी झाली असेल तर आधी आपण आपले दागिने व्यवस्थित आहेत की नाही हे चेक करूया. आणि म्हणूनच ती कपाट उघडते आणि ती पूर्ण आपले दागिने शोधत असते. दागिने व्यवस्थित आहेत की नाही हे बघण्यासाठीच जेव्हा ती जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की बाकी दागिने आहेत, पण जे यस नावाचं अर्धवट पेंडंट होतं ते घरातून गायब झालेलं आहे. मग ते पेंडंट गेलं तरी कुठे, असे अनेक विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतात. आणि त्याच वेळेला आता ती महिपतला सांगायला जाते. महिपतला म्हणत असते की अण्णा, बहुतेक आपल्या घरामध्ये चोर आला होता, पण जर चोर आला असेल तर फक्त हे यस नावाचं पेंडंट जे मला आईने दिलं होतं तेच कसं काही गायब झालं, असा विचार आता साक्षी करू लागते. तर इकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जण ते पेंडंट मिळालेलं असतं त्यामुळे खूप जास्त खुश असतात. आणि आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की आपण किती काय काय म्हणून केलं ना या पेंडंट मिळवण्यासाठी, पण बरं झालं एकदाचा आपल्या हाती तो पुरावा लागलाच. आता आपल्या या 2 वर्षाच्या मेहनतीला कुठेतरी आता फळ येणार आहे. म्हणजेच आपली ही 2 वर्षाची मेहनत कुठेही वाया जाणार नाही. आपल्याला जो काही हा पुरावा मिळाला आहे ना त्यामुळे आपलं बरंच मोठं काम आता होणार आहे. आणि त्याचसोबत तुला माहिती आहे का सायली, आता आपण हा पुरावा जेव्हा कोर्टात दाखवू ना तेव्हा तर आपल्याकडनंच निकाल लागेल बघ, आणि मधुभाऊंची सुटकाही होईल, यावर माझी पूर्ण गॅरंटी आहे. मला पूर्ण 100% माहिती आहे यावेळेला केसचा निकाल आपल्या बाजूनेच लागेल. त्यावेळेला मला बघायचंच आहे की नेमका हा महिपत कोणत्या कोणत्या थराला जाऊन स्वतःवरचे आरोप हे खोटे आहे ते सिद्ध करतोय ते. त्याच वेळेला आता हे सगळं जे काही बोलणं असतं ते बोलणं जे आहे ती प्रिया दाराच्या बाहेरून ऐकत असते. त्यामुळे तिला
कळू लागलेलं असतं की नक्कीच काहीतरी ह्यांच्या हाती पुरावा लागलेला आहे आणि त्या पुराव्याच्याच बेसवर ही लोक इतकं हे सगळं काही बोलत आहेत हे सुद्धा आता तिला डाऊटमध्ये समजलेलं असतं आणि त्यामुळेच आता ती त्या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार जो आहे ते आता करू लागते आणि त्यानंतर ती ठरवते की या सगळ्याबद्दल लवकरात लवकर आपण महिपतला सांगायला हवं की ह्यांच्या हाती काहीतरी पुरावा लागलाय, म्हणजे ती लोक सगळ्याच्या शोधाला लागतील. तर इकडे महिपतला आता फोन आलेला असतो प्रियाचा आणि प्रिया ही महिपतला सायली आणि अर्जुनच्या हाती कोणता तरी मोठा पुरावा लागला आहे ज्यामुळे मधुभाऊंची निर्दोष सुटका होणार आहे, निकाल लागणार आहे असे काही शब्द मी त्यांच्या रूममध्ये बाहेर उभं राहून ऐकलेले आहेत. आणि तुम्हाला सांगते की तुम्ही मला ज्या पद्धतीने तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे ना, ती कामगिरी ती मी फत्ते पार पाडते आहे असं देखील एकदम तोऱ्यात ती आता सांगू लागते. कारण तिला सांगूनच ठेवलेलं असतं की प्रत्येक काय झालं घरात तर ते आम्हाला सांगायचं. त्यामुळे आता ही सगळी गोष्ट तिने सांगितल्यामुळे तिला असं वाटतं की महिपत लगेच आपलं कौतुक करेल की इतकी महत्त्वाची माहिती दिली. पण त्याच वेळेला आता महिपत विचार करतो की नक्कीच आपल्या घरात ना ते पेंडंट गायब झालं आहे. याचा अर्थ आपण जेव्हा घरात नव्हतो एक्सपोला गेलो होतो तेव्हा सायली अर्जुन देखील तिकडनं मध्येच गायब झाले होते. याचा अर्थ ते आपल्या घरी येऊन ते पेंडंट मिळवून गेले आहेत आणि आता काही झालं तरी सुद्धा आपली काही खैर नाही. या प्रियामुळे हे सगळं झालेलं आहे आणि म्हणूनच प्रियाला अर्जंटमध्ये घरी प्रेमानेच महिपत बोलवून घेतात आणि प्रेमाने बोलवून आता प्रियावर चांगलेच ताशेरे ओढतात. प्रियाला म्हणत असतात की तुला मी सांगितलं होतं एक ते एक्सपोला त्यांना पाठवू नकोस आणि तू वर त्यांना पाठवलेस आणि आमच्या घरात त्यांनी आता तो एस नावाचा साक्षीचा पेंडंट गायब केलेला आहे. याचा अर्थ तुला कळतंय का काय आहे? या सगळ्यामध्ये आपण अडकणार आहोत. त्यांना आधीचा एस नावाचा पेंडंट सापडला असणाऱ्या आश्रमामध्ये जेव्हा ती विलासचा खून करायला तिथे गेली होती ना, तेव्हा तो पेंडंट तिथे पडला होता आणि त्याचा अर्धा तुकडा साक्षीकडे होता. पण आता साक्षीच्या रूममधनं तो पेंडंट गायब झाला. याचा अर्थ तो त्यांच्याकडे मिळालाय, म्हणूनच तर ते डायरेक्ट निकालाच्या गोष्टी करतायत. आता प्रिया तुला ते पेंडंट काही झालं तरी तिकडनं गायब करावं लागेल आणि जर तू ते पेंडंट गायब नाही केलं आणि तुझ्यामुळे माझ्या साक्षीला जर शिक्षा झाली ना तर या अडकीत्यातच तुझी मान घालेन आणि चांगलीच आवळेन. मग बघ तुझा जीव कसा जातो ते माझ्या समोरच. इकडे मात्र आता सायली आणि अर्जुन हे दोघंही जण खूप जास्त खुश असतात कारण आता त्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह रिझल्ट येणार असतो. त्यामुळे आता ते मधुभाऊंना सुद्धा सांगतात की यावेळची कोर्टात जेव्हा केस असेल ना तेव्हा निकाल आपल्या बाजूनेच लागणार आहे आणि मधुभाऊंची निर्दोष सुटका सुद्धा होणार आहे. त्याच वेळेला आता सायली आणि अर्जुन ठरवतात की आपण ना प्रतिमा त्याला भेटायला जाऊया कारण प्रतिमा त्याची तब्येत तर ठीक नाही आहे, आता थोडं थोडं का होईना त्या बऱ्या होत आहेत, पण जर आपण त्यांना भेटायला गेलो तर त्यांना सुद्धा बरं वाटेल. तर इकडे आता सायली आणि अर्जुन घरात ना कधी बाहेर पडत असतात याचीच तर खरं तर मुळात प्रिया वाट बघत असते. कारण प्रियाला आता महिपतने खूप मोठी जबाबदारी जी दिलेली असते कारण सायली अर्जुनच्या रूममध्ये ते पेंडंट आहे ते गायब करायचं. जर ते प्रियाने गायब नाही केलं तर प्रिया ही फासावर लटकणार हे तर आता महिपतने तिला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता प्रिया फक्त संधी शोधत असते की कधी ही लोक घरातून कुठे बाहेर जात आहेत. कारण अर्जुन सायली तर घरात नेहमीच असतात. जरी अर्जुन नसला तरी सायली तर घरातच राहते, पण दोघंही जण बाहेर पडली तर त्यांच्या रूममध्ये जाऊन या सगळ्याचा तपास मला घेता येईल आणि ते पेंडंट गायब करता येईल असाच प्रियाचा विचार असतो. सायली अर्जुन आता प्रतिमा त्याला भेटायला रविराजांच्या घरी गेलेले असतात. त्यावेळेला प्रतिमा त्याची तब्येत बऱ्यापैकी जरा वाटत असते व्यवस्थित झालेली कारण तिला जो काही आदल्या रात्री त्रास झालेला असतो बीपीचा तो आता व्यवस्थित सॉल्व झालेला असतो आणि म्हणूनच आता ती व्यवस्थित बरी झालेली असते. आणि जेव्हा सायली त्या प्रतिमाला हसताना पाहते तेव्हा सायली अर्जुनसुद्धा एकदमच भारावून जातात की प्रतिमाची तब्येत आता व्यवस्थित झालेली आहे. त्यामुळे सुद्धा त्यांना आता त्या दोघांकडे बघून खूप बरं वाटत असतं. प्रतिमा म्हणत असते की सायली तू त्या दिवशी आली नसतीस ना तर खरंच माझं काय झालं असतं. त्या दिवशी रात्री मला कळतच नव्हतं, पण जेव्हा तू माझ्या हातात हात दिलास ना तेव्हा खरं तर मला बरं वाटलं.
आणि म्हणूनच तुझ्या या सगळ्या गोष्टींमुळे आज मी तुझ्या समोर आहे. मला त्या दिवशी समजतच नव्हतं. मला असं वाटत होतं की मी आता सगळंच संपून बसलेली आहे. पण नाही, तू होतीस तेव्हा कुठेतरी माझ्या मनातून वाटलं की नाही, तुझं आणि माझं नातं काहीतरी वेगळं आहे. आणि म्हणूनच तर तुझ्या त्या स्पर्शाने मला लक्षात आलं की नाही, आपण कोणासाठी तरी होईना आपल्याला या दुनियेत, या जगात राहायला हवं. तर इकडे मात्र आता सायली आणि अर्जुन हे तिकडे गेलेलेच असताना तिकडनं निघालेले असतात. पण ते आता रूममध्ये जी प्रिया घुसलेली असते ती आता इकडे तिकडे पाहते, कोणीच नाही आहे. म्हणूनच ती आता तो पॅन्टचा तुकडा सायलीच्या रूममध्ये जाऊन शोधू लागते. आणि त्याच वेळेला नेमका तिला तो पॅन्टचा तुकडा पूर्ण पॅन्टंट जे आहे ते आता तिला मिळालेलं असतं. त्यामुळे ती आता म्हणत असते की आता नाही तुमची सुटका. आता बघा मी तुमची कशी वाट लावते ते सायली आणि अर्जुन. आणि आता बघा मी महिपतचं कसं मन जिंकते. आता महिपतच्या तावडीतून आपण सुटलो असं बोलून तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. ती पॅन्टंट हातात घेतलेलं असतंच. तोपर्यंत नेमकी कल्पना येते. कल्पनाने आता ठरवूनच ठेवलेलं असतं, कारण तिला ना सारखा प्रियावर संशय येत असतो. म्हणून तिने लक्ष ठेवायचं ठरवलेलं असतं. आणि प्रियाने जेव्हा ते पॅन्टंट मिळवलेलं असतं ना, तेव्हाच नेमकी कल्पना तिथे येते. आणि कल्पना आता प्रियाला म्हणत असते की प्रिया काय चाललं आहे तुझं इथे. त्याच वेळेला ती काहीच नाही असं म्हणते. पण तिच्या हातातलं ते पेंडंट आता कल्पनाने पाहिलेलं असतं. कल्पना म्हणत असते की तुला आता काय कमी पडली आहे की तू यांच्या रूममध्ये येऊन चोरी करतेस. त्या दिवशी त्या दोघांचं बोलणं तू ऐकत होतीस. नवरा बायकोच्या रूममध्ये कधी जायचं नसतं, ते असतानाही आणि नसतानाही इतकंही तुला कळत नाही का. आणि तू त्यांच्या रूममध्ये जाऊन कपाटात काय शोधत होतीस. आणि ते पेंडंट घेऊन तुला नेमकं काय करायचं होतं. तुला काही पैशांची गरज आहे का. तसं असेल तर सांग. आता कल्पना रागारागात प्रियाला बोलू लागते. प्रियाला मात्र आता काय बोलावं कळत नाही. प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की या म्हातारीला सुद्धा आताच तिकडे येऊन कडमडायचं होतं का. तेवढ्यातच सायली आता घरी आलेली असते आणि सोबत अर्जुन देखील. परंतु कल्पना आता सायली आणि अर्जुनला सांगू लागते की प्रिया ना तुमच्या दोघांच्या रूममध्ये गेली होती आणि तिथे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होती. त्यावर सायली आणि अर्जुन हे दोघांनाही समजून जातं की ही नक्कीच ते पेंडंट शोधायला गेली असेल. तिला साक्षीकडनं कळलं असेल आणि ती तो पुरावा नष्ट करायला गेलेली असतानाच तिने काही ते पेंडंट गायब तर केलं नसेल ना, अशी भीती सायली आणि अर्जुनला वाटू लागते. त्याच वेळेला आता सायली धावत पळत रूममध्ये जायचं ठरवते आणि ते पेंडंट आहे का ते पाहत असते. त्याच वेळेला तिला ते पेंडंट तिच्या रूममध्ये सापडतं. पण ते पेंडंट सापडूनही आता अर्जुन आणि सायली त्यासोबत कल्पना हे तिघही जण आता खूप जास्त प्रियावर भडकलेले असतात. कारण प्रियाचं हे वागणं हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आता सुभेदारांसमोर येत असतं. एकतर खोटं बोलणं, त्याचसोबत वेळोवेळी आता खोटं बोलून सुद्धा घरातल्यांना फसवणं हे सुद्धा त्याला माहिती झालेलं असतं. अश्विनसोबतचं ते वागणं संशयास्पद अश्विनलाही वाटत असतं. त्यामुळे आता सायली अर्जुन दोघंही जण मिळून आता त्या प्रियाला रंगेहात तर पकडतातच आणि तिला चांगलंच सुनावतात. त्यामुळे आता प्रियाला ते लॉकेटसुद्धा गायब करता आलेलं नसतं. त्यामुळे प्रिया आता रडकुंडीला आलेली असते. कारण तिला कळून चुकलेलं असतं की जर आता आपण हे लॉकेट मिळवलं नाही आहे तर नक्कीच आपल्याला खूप जास्त महिपतच्या शिव्या मिळणार आहेत आणि त्याचसोबत महिपत आपल्याला फासावर लटकवेल. कारण या सगळ्यामध्ये सायली अर्जुनने नक्कीच आता या ह्याच्यामध्ये अडकवलं तर आपण काही वाचू शकणार नाही हे तर तिला माहिती झालेलं असतं. आणि त्यामुळे आता प्रिया जी आहे ती खूप जास्त टेन्शनमध्ये येते. आता प्रिया या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी, महिपतच्या कचाट्यातून आणि महिपतपासून वाचण्यासाठी नेमकं काय काय करते हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.